टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। सगळ्यांची मागणी आहे की जसं ठाकरे कुटुंब एकत्र येत आहे तसं पवार कुटुंब देखील एकत्र यावं अशी मागणी होती। तुमची नेमकी मागणी काय, तुम्हाला काय वाटतंय नेमकं? एकतर सगळ्यांनी महाराष्ट्रासाठी सगळ्याच पक्षांनी कुटुंबांनी सगळेच पक्ष सगळ्या कुटुंबांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणं ही चांगलीच गोष्ट आहे। मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना गेले 3 महिने वारंवार विनंती करते की महाराष्ट्रातला क्राईम असेल, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, महाराष्ट्रातल्या महिलांवर होणारे अन्याय असतील, महाराष्ट्रात होणारे शिक्षकांच्या आत्महत्या असतील, याच्यासाठी एक ऑल पार्टी कमिटी करा। आज महाराष्ट्रामध्ये पाण्याची परिस्थिती गंभीर होते। मला असं वाटतं कधीतरी राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्रातले जे निर्णय प्रक्रियेतले लोक आहेत ही सगळ्यांनी एकत्र पडून महाराष्ट्राच्या हितासाठी काम केलं। काही कांद्याचे दर पुन्हा एकदा कोसळलेले आहेत। तुम्हाला खरं सांगू, कांदा, दूध, कपास, सोयाबीन याच्यावर माझ्या सगळ्या तुमच्या प्रेस कॉन्फरन्सेस काढून गेला। मी किती वर्ष या विषयावर बोलते। मी सातत्याने केंद्र सरकारला ते एक तर एक्सपोर्ट टॅक्स सबसिडी बंद करा आणि त्याचं संपूर्ण श्रेय भगरे सर आणि निलेश लंकेंना जातं, जे सातत्याने प्रत्येक सेशनमध्ये पक्षाच्या वतीने आणि महाराष्ट्राच्या कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या वतीने लढत राहिले आणि तो 40%वरनं उशिरा का होईना ह्यांच्या दोघांच्या आग्रहामुळे शून्यावर आला। आता कांद्याचा भाव आणि प्राईस स्टेबिलायझेशन फंड हा केंद्र सरकारचा फंड आहे। आदरणीय पवारसाहेब कृषी मंत्री असताना जेव्हा असं व्हायचं तर प्राईस स्टेबिलायझेशन फंडनी इंटरव्हेन्शन म्हणजे मध्यस्थी करायचा तो फंड आणि शेतकऱ्यांना 2 पैसे मिळायचे। या सरकारला कोणी थांबवलं? छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे की जर सर्वच कुटुंब एकत्र आले तर ते आनंदाचा क्षण असेल म्हणून। भुजबळ आणि पवार कुटुंबाचे 5 दशकाचे प्रेमाचे संबंध आहेत। भुजबळ साहेब आणि माझे तर अतिशय प्रेमाचे संबंध आहेत, त्याच्यामुळे ते कालही होते, आजही आणि उद्याही राहतील। निलेश लंकेंनी देखील म्हटलेलं आहे की पवार साहेब हे पवार परिवाराचे आधारवड आहेत, तर जसं ठाकरे कुटुंब एकत्र आले तसं त्यांनीच देखील यावं। निलेश माझे बंधू आहेत, त्याच्यामुळे निलेश लंके आपल्या कुटुंबाचा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहेत, माझे बंधू आहेत। म्हणजे ते जे म्हणतील ते आम्ही अर्थातच पक्षातही ऐकतो आणि घरातही ऐकतो आणि एक अतिशय सुसंस्कृत आणि अतिशय उत्तम खासदार नगरकरांनी निवडून दिला आहे, त्याच्यामुळे तमाम अहिल्यानगर यांचे मी मनपूर्वक आभार। टँकरची मागणी होते, टँकर सुरू आहेत, मात्र आता बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात देखील पाणी टंचाई भासत आहे। उष्णता ही प्रचंड वाढलेली आहे आणि संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघाचा पाण्याचा आढावा मी एक 10-15 दिवसापूर्वीच घेतला होता, कारण काही दिसतच होतं की पाण्याची परिस्थिती गंभीर होत चालली। उजनी धरणातलं पाणी यावेळेस उजनीमध्ये सरप्लस पाणी होतं, 100%हून जास्त खरं तर उजनी धरण भरलं होतं। आता तुम्ही बघताय उजनी धरण ही शून्यावर आलेलं आहे। त्यामुळे उष्णता, पाण्याचा वापर, पाण्याचं नियोजन हे महिनाभरच दिसत होतं की हे सगळ्या अडचणी होणार आहेत। त्यामुळे आम्ही या सगळ्याचा आधीच आढावा घेऊन बारामती लोकसभा मतदारसंघात जिथे जिथे टँकरची गरज आहे तिथे 1 दिवसाचाही उशीर न करता कलेक्टरनी डायरेक्ट अधिकार द्यावे आणि पटकन खालचे जे तहसीलदार, तलाठी जे कोणी असतील त्यांच्याकडे जिथे मागणी येईल तिथे तातडीने टँकर द्यावे। ताई, महाराष्ट्रासाठी ठाकरे कुटुंब एकत्र आलं तर हा सुवर्ण क्षण असेल, त्यासाठी महाराष्ट्रातील इतर राजकीय कुटुंबांनी एकत्र यावे असं ट्विट आमदार रोहित पवार यांनी केलेलं आहे, कसं बघताय? मी स्वागतच करते आणि लाईन माझीच आहे पाहिजे। सुवर्णदिनी मी पहिल्या दिवशी ठाकरे फॅमिलीसाठी घेतलेली लाईन आहे आणि लोकशाही आहे, प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे।